हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या 2.5 वर्षाच्या चिमुकल्यासोबत असा प्रकार घडला, ज्यामुळे पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली। रेबीजचं इंजेक्शन दिल्यानंतर मुलाच्या शरीरात चक्क इंजेक्शनची सुईच तुटून राहिली। हा धक्कादायक प्रकार नेमका कसा घडला आणि त्यानंतर काय झालं पाहूया। नमस्कार, मी आहे राजू जाधव आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त। वैद्यकीय क्षेत्रावर विश्वास ठेवून प्रत्येक नागरिक हॉस्पिटलमध्ये जातो, मात्र काही ठिकाणी निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होतो। असाच एक धक्कादायक प्रकार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात समोर आला आहे। कल्याण पूर्व येथील काका ढाबा परिसरात राहणाऱ्या सूर्यभान पांडे आणि त्यांची पत्नी काजल पांडे दोघे आपल्या 2.5 वर्षाचा मुलगा कावेश याला घेऊन केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये आले होते। मुलाला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता। रुग्णालयामधील डॉक्टरांनी मुलाला रेबीज प्रतिबंधकचे इंजेक्शन दिले, मात्र इंजेक्शनची सुई मुलाच्या कमरेत राहिली। मुलाची आई काजल पांडे यांनी सांगितलं की मुलाच्या कमरेतून सुई बाहेर आलेला नाही, मात्र डॉक्टरांनी सांगितले की ती इकडे तिकडे पडली असेल, तुम्ही मुलाला घेऊन जा। थोड्या वेळानंतर मुलाला त्रास होऊ लागला। आई वडील मुलाला घेऊन मुंबईतील शिव रुग्णालयात गेले। त्या ठिकाणीही त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली गेली। अखेरीस मुलाच्या आई वडिलांनी मुलाला एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले। कमरेत अडकलेली सुई शस्त्रक्रिया करून काढण्यात आली। या प्रकरणात मुलाच्या आई वडिलांनी या घटनेस जबाबदार असलेल्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। आमच्या मुलासोबत जो गंभीर प्रकार झाला तो अन्य कोणत्या मुलासोबत व्हायला नको, असा त्यांचे म्हणणं आहे। या घटनेनंतर आरोग्य विभागाने या प्रकरणाची दखल घेतली असून नेमकी चूक कुठे झाली याची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। अशा घटना केवळ एका कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात। उपचार करताना डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचं या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झालं आहे। या प्रकरणात चौकशीचा अंतिम अहवाल काय सांगतो आणि दोषींवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या क्राईम अपडेटसाठी महाराष्ट्र क्राईम वृत्त चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।